बँकेच्या मौद्रिक धोरण समितीनं 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो दर कमी करून 6.25% वरून 6% केला आहे। या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहनांच्या कर्जाच्या EMI मध्ये लक्षणीय घट होणार आहे, ज्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळेल। तुमचा EMI किती रुपयांनी कमी होईल हे आपण समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। सर्वात आधी आपण पाहूयात गृहकर्जाच्या EMI मध्ये किती बचत होणार आहे। रेपो दर कपातीनंतर गृहकर्जाचा व्याज दर कमी झाल्यामुळे EMI मध्ये बचत होईल। खालील उदाहरणांद्वारे बचतीचा अंदाज आपण घेऊ शकतो। कर्जाची रक्कम 30 लाख रुपये, ज्यावर 20 वर्षातील एकूण बचत ही 2.82 लाख असेल। कर्जाची रक्कम 50 लाख रुपये, ज्यावर 20 वर्षातील एकूण बचत ही 4.70 लाख असेल। कर्जाची रक्कम 70 लाख रुपये, ज्यावर 20 वर्षातील एकूण बचत 6.58 लाख असेल। कर्जाची रक्कम 1 कोटी, ज्यावर 20 वर्षातील एकूण बचत ही 9.40 लाख असेल। याशिवाय कर्जाची रक्कम 1.5 कोटी, ज्यावर 20 वर्षातील एकूण बचत ही 14.11 लाख रुपये असेल। वाहन कर्जाच्या EMI मध्ये किती बचत होईल ते आपण पाहूयात। वाहन कर्जावरही रेपो दर कपातीचा परिणाम होतो। खालील तक्त्याद्वारे वाहन कर्जाच्या EMI मध्ये होणाऱ्या बचतीचा अंदाज घेता येईल। कर्जाची रक्कम 5 लाख रुपये, ज्यावर वार्षिक बचत ही 732 असेल। कर्जाची रक्कम 7 लाख रुपये, ज्यावर वार्षिक बचत ही 1020 असेल। कर्जाची रक्कम 10 लाख रुपये, ज्यावर वार्षिक बचत 1464 रुपये असेल। तसंच रेपो दर कपातीचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊयात। पहिलं म्हणजे मासिक खर्च कमी होणं। गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट झाल्यामुळे मासिक खर्च कमी होईल। एकूण व्याजाचा भार कमी होणं। दीर्घकालीन कर्जासाठी व्याजाचा एकूण भार कमी होतो। नवीन कर्जदारांसाठी संधी। नवीन कर्जदारांना अधिक परवडणाऱ्या व्याज दरांवर कर्ज घेण्याची संधी मिळेल। रेपो दर कपातीनंतर बँका त्यांच्या व्याज दरात किती प्रमाणात बदल करतील हे महत्त्वाचं ठरेल। काही बँका त्वरित बदल करतील तर काहींना वेळ लागेल, त्यामुळे कर्जदारांनी त्यांच्या बँकांच्या धोरणांवर लक्ष ठेवावं। रेपो दर कपात ही भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची पावलं आहेत आणि ती मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारी ठरते। या निर्णयामागे सरकारचं काही राजकारण आहे का? रेपो दर कपाती मागे केंद्र सरकारचं राजकारण असल्याचा मुद्दा चर्चेत येतो, परंतु या निर्णयामागे मुख्यतः आर्थिक कारणं आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.25% वरून 6% पर्यंत कमी केलाय, ज्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। तरीही काही राजकीय आणि जागतिक घटना या निर्णयावर प्रभाव टाकत आहेत। रेपो दर कपाती मागील काही आर्थिक कारणं आपण जाणून घेऊयात। मंदावलेली आर्थिक वाढ। RBIनं 2026 साठी GDP वाढीचा अंदाज 6.7% वरून 6.5% केला आहे। मंदावलेली आर्थिक वाढ ही रेपो दर कमी करण्यामागील महत्त्वाची कारणांपैकी एक आहे। दुसरं म्हणजे कमी महागाई दर। महागाईचा दर फेब्रुवारी 2025 मध्ये 3.61% होता, जो RBIच्या 4% लक्ष्यापेक्षा कमी आहे। महागाई नियंत्रणात असल्यानं रेपो दर कमी करून आर्थिक वाढीस प्राधान्य देण्यात आलं आहे। तिसरं म्हणजे जागतिक व्यापार तणाव। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 26% टॅरिफ लागू केलाय, ज्यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रावर दबाव येऊ शकतो। या जागतिक व्यापार तणावामुळे अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी रेपो दर कपात करण्यात आली आहे। चौथं म्हणजे राजकीय घटकांचा प्रभाव, ज्यामध्ये रेपो दर कपातीचा निर्णय मुख्यतः RBIच्या स्वायत्तेखाली घेतला जातो, परंतु जागतिक व्यापार तणाव आणि केंद्र सरकारच्या धोरणात्मक उद्दिष्टांमुळे अप्रत्यक्षपणे काही राजकीय प्रभाव पडू शकतो। याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न। केंद्र सरकारनं जागतिक व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वाढ टिकवण्यासाठी RBIवर दबाव आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।